साखरेच्या वाढत्या किमतींवरती सरकारनं स्पष्टीकरण दिलेलं आहे। इथेनॉलमुळे साखरेचे दर हे वाढलेले नाहीत असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय। कमी उत्पादन आणि सणांमध्ये वाढत्या मागणीमुळे किमती वाढल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय। आणि वाढलेल्या साखरेच्या दरांचा परिणाम आता मिठाईच्या दरांवरती देखील झालाय। ग्रामीण भागामध्ये गोरगरिबांच्या आवडीची मिठाई जिलेबी आता महाग झालेली आहे। 120 रुपये प्रति किलो दराने मिळणारी जिलेबी 4 दिवसांमध्ये 160 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे। मिठाईच्या दुकानातूनच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज जयस्वाल यांनी। बघूयात। साखरा दरवाढीचा परिणाम आता सर्वसामान्य जनतेवर होताना दिसतंय। त्याचबरोबर मिठाईच्या दुकानावर पाहायला मिळतंय। मी सध्या आहो एका स्वीट मार्टच्या दुकानावर आणि आपण बघू शकतो इथे जिलेबी काढणं चालू आहे। ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जिलेबीची मागणी असते, कारण की गरिबांना आवडीचा आणि स्वस्तात मिळणारा पदार्थ म्हणजेच जिलेबी। जिलेबीच्या आता किमतीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। साखरेचे दर वाढल्यामुळं हा सगळा परिणाम झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। माझ्यासोबत या मिठाई विक्रेते आहेत, दुकानदार आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घ्या। दादा मला सांगा, कसे साखरेचे दर वाढले आणि त्याचा काय परिणाम तुमच्या मिठाई विक्रीवर? सध्या साखरेचे 52 होती, मग 62 किलो झाली, आता सध्या 70 रुपये किलोला पोहोचली। आणि जास्तीत जास्त ग्रामीण भागाचे कस्टमर आहे म्हणून जिलेबी जास्त हे जाते, म्हणून जिलेबी पहिले 120 रुपये किलो होती आणि आता 140 झालेली आहे। आता आम्हाला भाव वाढवायसाठी हे करायचं आहे, 160 वरून देणार आहोत। भाववाढीचा परिणाम असा झालेला आहे, आता साखरेचे भाव वाढल्यामुळे जिलेबी सगळे भाव वाढले। पहिले आमचे मजूर माणसं म्हणजे बस असं आहे, जिलेबी म्हणून 4-5 जण यायचे, जिलेबी खाऊन जायचे। पण आता भाव वाढल्यामुळं जिलेबी खाण्याचं मनच होत नाही। त्याच्यामुळं म्हणजे काय मजूर कमी आले, आम्ही आता त्याच्यापाशी एकलाच पाहून येतो आणि ती जिलेबी जराशी मी खातो आणि चालला जातो। जी जिलेबी 120 रुपये किलो होती, आता ती 160 रुपये किलोना गरिबांना विकत घेण्याची वेळ इथं आलेली आहे। एकूणच पाहायला गेलं तर साखरेचे दर कमी केव्हा होतील आणि त्याचबरोबर या मिष्टान्नाचे दर केव्हा कमी होतील हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। मनोज जयस्वाल, ABP माझा, वाशिम।